चलो आता पार्ट 2 मध्ये आपल्याला या ठिकाणी घटनात्मक बिगर घटनात्मक संस्था पाहिजे बिगर आणि याच्यावर आलेले 21 पासून ते 25 पर्यंतचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला कव्हर करतोय. ठीक आहे. आता यामध्ये हे आर्टिकल म्हणजे क्वेश्चन 17 काय आहे की राज्यघटनेच्या ओके राज्यघटनेच्या भाग कितवा भाग आहे याच्यामध्ये हे हा जो भाग आहे हा 27 आहे. ओके राज्यघटनेच्या किंवा 27व्या भागामध्ये हे 27 भाग सर्व 9 कलमे कोणती आहेत. ओके त्या ठिकाणी 27व्या भागामध्ये 9 कलमे ही कशाच्या बाबतीमध्ये आहेत. ठीक आहे. तर ही सर्व 9 कलमे किती आहेत तर या ठिकाणी 343 ते 352 ओके 343 ते 351 जे आहे 343 ते 351 जे आहेत ही कलम काय आहेत या ठिकाणी 27 च्या बाबतीमध्ये आहे. त्यानंतर हे निवडणूक आयोग जो आहे ओके निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली. आता निवडणूक आयोगाची जर कर्तव्य बघितले आपण तर निवडणूक आयोग किती येतं ते या ठिकाणी 324 म्हणजे निवडणूक आयोग लक्षात ठेवायचं 324 निवडणूक आयोग आणि भाग 15 ओके नेहमी लक्षात ठेवायचं आर्टिकल 324 तर काय आहे निवडणूक आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे हा कोणाची निवडणूक घेतो हे लक्षात ठेवा. केंद्रीय निवडणूक आयोग हे राष्ट्रपती उपराष्ट्रपती त्यानंतर या ठिकाणी लोकसभा विधानसभा या सर्वांची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग घेतो. राज्य निवडणूक आयोग कोणाचं तर पंचायत राज व्यवस्था ओके तर या ठिकाणी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुका कोण घेतं राज्य निवडणूक आयोग घेतं. ठीक आहे. चला तर ह्याच्यामध्ये 2 नोंदवर उत्तर. त्यानंतर पुढे 58 भारतीय संविधानात ओके खालील अनुच्छेदानुसार भारतीय संविधानाखालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोग आता बघितलं आपण 324 काय आहे निर्वाचन आयोगाच्या बाबतीत आहे 324 निर्वाचन आयोग. ठीक आहे सिंपल लक्षात ठेवा 324 निर्वाचन आयोग आहे. त्यानंतर भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त ओके हे कोण होत्या व्ही.एस. रमादेवी. व्ही.एस. रमादेवी ज्या होत्या या ठिकाणी या आपल्या पहिल्या मुख्य निर्वाचन आयुक्त होत्या. ओके चीफ इलेक्शन कमिशनर होत्या या ठिकाणी ह्या व्ही.एस. रमादेवी. आणि पहिले असा प्रश्न विचारला पहिले कमिशनर चीफ कमिशनर कोण होते तर या ठिकाणी ते होते सुकुमार सेन. ओके त्या ठिकाणी सुकुमार सेन जे आहे पहिले होते आणि सध्याचे जे आहेत हे ज्ञानेश कुमार जे आहेत हे कितवे आहेत 27वे ज्ञानेश कुमार. ज्ञानेश कुमार हे कितवे आहेत या ठिकाणी 26वे या ठिकाणी 26वे ज्ञानेश कुमार आहे. आणि पहिलं विचारलं या ठिकाणी हे पहिले कोणते आहेत या ठिकाणी सुकुमार सेन. हे फर्स्ट. ठीक आहे उत्तर 2 सोबत लिहित चला. नंतर आपल्याला केंद्र राज्य संबंध आपण सुरुवात करू. केंद्र राज्य संबंधामध्ये काय आहे की याच्यामध्ये कशाच्या बाबतीत संदर्भ तर या ठिकाणी आर्थिक बाबतीमध्ये संबंध आहे बरोबर. त्याचबरोबर जर तंटे निर्माण झाले असतील राज्यामध्ये त्याचबरोबर डिव्हिजिबल टॅक्स आहे 280 आर्टिकल जे वित्त आयोगाचा आहे याचा संदर्भ आपल्याला ह्याच्यामध्ये येत असतो. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे या ठिकाणी तो म्हणजे काय आहे खालीलपैकी कोणते कलम हे केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे बरोबर. तर आता हे आर्टिकल कोणता असणार आहे तो स्वाभाविकच आर्टिकल आहे याच्यामध्ये हे कोणता आर्टिकल असेल खालीपैकी कोणते कलम केंद्राकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे. आता मदत अनुदान जर म्हटलं तर या ठिकाणी 275 आहे. ओके फायनान्स कमिशन म्हटलं तर 280 आहे. फायनान्स कमिशन 280 आहे. ओके तर उत्तर काय आहे 275 आहे. तर ह्या गोष्टी काही पाठ करा. त्यानंतर कोणत्या अनुसूचीमध्ये केंद्र आणि राज्यातील अधिकारांच्या विभागणी केलेली आहे तर या ठिकाणी कोणती अनुसूची आहे तर ही आहे 7वी अनुसूची. ठीक आहे त्या याच्यामध्ये 7वी अनुसूची ज्यामध्ये की 7वी अनुसूची काय आहे 7वं शेड्यूल कशाच्या बाबतीत आहे लिस्ट सेंटर स्टेट आणि कॉन्करंट ह्या लिस्ट दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट
आता सरकारी जो आयोग आहे, ओके, सरकारी आयोग महत्वाचा होता बघा. त्या ठिकाणी 1983चा हा सरकारी आयोग आहे आणि सरकारी आयोग जो आहे तो रिफॉर्मसाठी होता. ओके, तर या ठिकाणी एक प्रकारचं की सेंटर स्टेट रिलेशन जे आहे, तर या सेंटर स्टेट रिलेशनच्या बाबतीमध्ये केंद्र राज्य संबंध जे आहे ते कसे असायला पाहिजे त्याच्या बाबतीमधला हा या ठिकाणी सरकारी आयोग होता. तर मग सरकारी आयोगासाठी या ठिकाणी अनुकूल या ठिकाणी काय अनुकूल, यासाठी सरकारी आयोग यासाठी अनुकूल होते. एक, राज्यपाल रद्द करावे नाही, अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात नाही, या ठिकाणी आंतरराज्य परिषद रद्द करावी नाही, या ठिकाणी वरीलपैकी एकही नाही. उत्तर काय असेल? एस. या सर्वांसाठी अनुकूल नव्हतं, एकही नाही. त्यानंतर भारतात, ओके, या ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा की भारतात संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका, ओके, कोण घेतं? संसद म्हणजे MP, विधिमंडळ म्हणजे MLA, यांच्या निवडणुका कोण घेतं? तर या ठिकाणी निवडणुका घेतं भारताचा निर्वाचन आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. आणि राज्य निवडणूक आयोग कोणाचं घेतं? तर या ठिकाणी पंचायत राज, ओके, पंचायत राजच्या निवडणुका जे आहे तो कोण घेतं? या ठिकाणी की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, भारताचं इलेक्शन कमिशन हे घेतं. त्यानंतर खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते? 1983चा सरकारी आयोग, तर या ठिकाणी सदस्य नव्हते असं म्हटलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी सदस्य होते शिवरामन सदस्य होते, त्यानंतर या ठिकाणी SSR सेन सुब्रमण्यम हे या ठिकाणी डॉक्टर SR सेन हे सुद्धा या ठिकाणी सदस्य होते. मग कोण नव्हतं? तर याच्यामध्ये कोण नव्हतं? तर रामा सुब्रमण्यम हे सदस्य नव्हते. ठीक आहे, उत्तर काय आहे? नव्हते. तर रामा सुब्रमण्यम हे नव्हते, हे दोन्हीही होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, फॅक्च्युअल डेटा आहे, तर हा तुम्ही थोडा पाठ करणं पण गरजेचं आहे. नंतर ग्राम प्रशासन, ठीक आहे, तर हे झालं पूर्ण पॉलिटी. आता आपल्याला या ठिकाणी ग्राम प्रशासनाकडे यायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. रिपीट बघा, ओके, आणि मित्रांना सुद्धा या ठिकाणी हा जो काही व्हिडिओ आहे नंतर होईल तो शेअर करा. सध्या लाईव्ह जे म्हणजे लेक्चर आहे ते सुद्धा शेअर करा, कारण हे संपेपर्यंत म्हणजे 76 पेजेस आहेत. ओके, हे पेजेस तुम्हाला या ठिकाणी आपण यूट्यूब म्हणजे टेलिग्रामला दिलेली PDF आहे, ती PDF सोबत असणं गरजेचं आहे. आणि संपूर्ण लेक्चर संपल्यानंतरच आपण इथं थांबणार आहोत, संपूर्ण क्वेश्चन. आता ग्राम प्रशासनामध्ये आपण जाऊ की ग्राम प्रशासनावर आपल्याला 2-3 क्वेश्चन विचारले जातात, हमखास प्रश्न असतात. ठीक आहे, मग ग्राम प्रशासनाच्या बाबतीत पहिला प्रश्न, खालीपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात पंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली? ठीक आहे, आणि ही शिफारस या ठिकाणी PB पाटील समिती जी आहे 1984ची, ओके, PB पाटील 1984ची जी समिती आहे, तर या समितीने शिफारशीनुसार हे जनतेमधून, आणि आज काय आहे या ठिकाणी सरपंचाची निवड ही डायरेक्ट जनतेमधूनच होते, तर ही शिफारस या ठिकाणी कोणी केली होती? PB पाटील यांनी केली होती. वसंतराव नाईक नुसार आपण या ठिकाणी पंचायत राज व्यवस्था सुरुवात केली. ठीक आहे, तर या ह्याच्यामध्ये फक्त इथं लक्षात ठेवा PB पाटील ही महत्वाची समिती आहे, PB पाटील समिती. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाची अशी आपली कंबाईन बॅच जे आहे ते आपण सुरू केलेली आहे आणि खूप उदंड असा या ठिकाणी प्रतिसाद याला लाभलेला आहे. जवळपास या ठिकाणी 3000 पेक्षाही जास्त विद्यार्थी या बॅचमध्ये एनरोल आहेत. या बॅचमध्ये संपूर्ण लेक्चर्स, PDF नोट्स आणि टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला इथं अवेलेबल आहे. ठीक आहे, तर याचे डेमो लेक्चर सुद्धा पहा आणि डेमो आवडल्यानंतरच तुम्हाला एनरोल व्हायचं आहे. तर आता नेक्स्ट प्रश्न आहे की या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या, ओके, भारतीय राज्यघटनेच्या कलम 243E प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. म्हणजे याचा अर्थ काय? आर्टिकल 243E प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याने ती तत्पूर्वी विसर्जित झाली नसेल तर तिचा कार्यकाळ किती आहे? 5 वर्षाचा असेल. मग आता ती कोणत्या तारखेपासून आहे 5 वर्षाचा? तर या ह्याच्यामध्ये की तिच्या आता 5 वर्षे कधीपासून होणार आहे कार्यकाळ? पहिल्या बैठकीपासून. ओके, तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून. ओके, त्यांचा कार्यकाळ काय असेल? 5 वर्ष असेल. ठीक आहे, त्यानंतर खालीपैकी कोणते काम ग्रामसेवकाचं नाही? हा
24 तास या ठिकाणी काम करणारा नोकर आहे, ज्याला ग्रामसेवक म्हणतात. हा एक प्रकारचा ग्रामपंचायतचा प्रशासक जो आहे तो ग्रामसेवक असतो. तर ग्रामसेवकाचं कोणतं काम नाही, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर यामध्ये की एक तर ग्रामपंचायतीच्या निधीचा योग्य वापर करणे, ग्रामसभेचा अहवाल तयार करणे हे कामच आहे त्याचं, आणि शासनाने निधी केलेल्या विविध कामांची वसुली करणे हे या ठिकाणी. तर काम नाही, यापैकी नाही. उत्तर काय आहे या ठिकाणी? यापैकी नाही. योग्य वापर करणे. त्यानंतर पुढे की 73व्या घटनादुरुस्ती कायद्याने, पुढचा प्रश्न आहे की 73व्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायत राज व्यवस्थेमध्ये घटनेत भाग 9 समाविष्ट करण्यात आले. बरोबर आहे. ओके, म्हणजे 73वी घटनादुरुस्ती कशाच्या बाबतीत आहे? 9th परिशिष्ट शेड्यूलच्या बाबतीत आहे. बरोबर. आणि 74वी कशाच्या बाबतीत आहे? 9A च्या बाबतीत, अ च्या बाबतीत आहे. ओके, तर हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे ए आणि बी काय आहेत? दोन्हीही बरोबर आहे. स्टेट फॉरवर्ड. बऱ्याच वेळेस असे सिंपल स्टेट फॉरवर्ड प्रश्न आपल्याला विचारले जातात, परंतु टाइम 1 तास असल्यामुळे काय आहे की आपण त्या गोंधळामध्ये तो काही प्रश्न चुकितो. त्यानंतर पुढे बघा की भारतीय राज्यघटनेच्या कलम 243E. ओके, हे झालं आपलं. ओके, डबल प्रश्न आलेला आहे की पहिल्याच निवडणुकीपासून. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे? बरोबर. तर हे महत्त्वाचं आहे बघा, ह्याच्यावर डेफिनेटली आपल्याला प्रश्न येऊ शकतो. ओके, म्हणजे ऑलरेडी आलेला आहे, पण तो अशाच प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला येण्याची शक्यता आहे. कारण या ठिकाणी भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये महिलांचं आरक्षण म्हटलं की लक्षात ठेवा 243D. ओके, 243D. कुठलं? या ठिकाणी पंचायत राज व्यवस्थेमध्ये की संविधानामध्ये सांगितलेलं 33% आरक्षण, परंतु महाराष्ट्रात किती आहे? 50% आहे. अशा अनेक राज्य आहेत त्याच्यामध्ये 50% आहे. ओके, 243D हे लक्षात ठेवा, 243D. त्यानंतर लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते. ती कशा पद्धतीने असू शकते? नगर क्षेत्र समिती जी आहे हे या ठिकाणी कशी असते? ती पूर्णपणे निवडलेली असते, राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित असते, त्यानंतर अंशतः निवडलेली व अंशतः नामनिर्देशित आहे. तर सर्वच प्रकारे या ठिकाणी ही नगर क्षेत्र समिती असते. म्हणजे वरीलपैकी सर्व लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष, तद्वतच या ठिकाणी वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष हा कोण असतो? आता ग्रामसभेचा अध्यक्ष ऑब्वियसली कोण असणार आहे? या ठिकाणी ग्रामसभेचा अध्यक्ष जो आहे तो सरपंच असतो. ओके, ग्रामसभा या ठिकाणी हे ग्रामसभा ज्यांचं वय किती आहे? 18 वर्षे आहे. ओके, हे सगळे ग्रामसभेचे सदस्य असतात. तर मग ग्रामसभेचा अध्यक्ष जो आहे तो या ठिकाणी सरपंच असणार आहे. बरोबर, पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच. नंतर पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार हे कोणाला आहेत? हे आहेत जिल्हाधिकारी यांना आहेत. पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार. आता याच्यात बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं, जिल्हाधिकारी का उपजिल्हाधिकारी. ठीक आहे, परंतु नेमणूक करण्याचे अधिकार तसं पाहिलं तर जिल्हाधिकारीकडे आहेत, परंतु या ठिकाणी हे उपजिल्हाधिकारीच काय करतात? यांची नेमणूक करतात. ठीक आहे, उत्तरामध्ये आपल्याला जिल्हाधिकारी असलं पाहिजे. त्यानंतर पुढे हे बलवंतराय मेहता ही जी समिती आहे, बलवंतराय मेहता. ओके, या बलवंतराय मेहता समितीच्या बाबतीमध्ये हे योग्य शिफारशी ओळखा. बलवंतराय मेहता यांनी काय सांगितलं होतं की ग्रामपंचायत, ओके, बलवंतराय मेहता सांगतात ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडणूक आलेल्या प्रतिनिधीसह स्थापन करावे. बरोबर, हे बरोबर आहे. दुसरं, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापन करावे, हे सुद्धा म्हटलेलं आहे. जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषद अध्यक्ष असावेत, नाही ते हे नाही. फक्त ए आणि बी दोन शिफारशी ज्या आहेत याने केल्या. म्हणजे आपल्याला शिफारशीवर प्रश्न येतात, त्यामुळे शिफारशी जरूर पहा, व्यवस्थित शिफारशी करणं गरजेचे आहे. नेक्स्ट, आता या ठिकाणी हे हा जो प्रश्न आहे हा 2021 ला आलेला प्रश्न आहे ग्रुप बी चा. इथं काय म्हटलेलं आहे की आता सरपंचाच्या बाबतीत आहे बघा. हे यामध्ये
खालील विधाने विचारात घ्या आणि बरोबर कोणतं आहे आपल्याला ओळखायचं आहे, बरोबर कोणतं आहे. ठीक आहे. तर सरपंचाचे ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदाकडून झालेली आहे अथवा उपसरपंचाचे रिक्त राजीनामे झालेले पद रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत भरले गेले पाहिजे. बरोबर आहे. ओके. तर हे एक्झॅक्टली काय आहे या ठिकाणी बरोबर आहे. ओके. ए नंबर. बी, थेट जनतेमार्फत निवडलेले सरपंचाचे रिक्त झालेले पद हे रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरले पाहिजे. नाही तर हे सुद्धा काय आहे या ठिकाणी, हे सुद्धा 30 दिवसाच्या आतच आहे. हे सुद्धा काय आहे 30 दिवसाच्या आतच असायला पाहिजे. तर याच्यामध्ये 30 दिवसाच्या आत. ओके. तर 30 दिवसाच्या आतच असणं गरजेचं आहे. आणि दुसरं की या ह्याच्यामध्ये ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्यास कारणास्तव रिकामे झाले असेल तर ते पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो. ओके. तर या ठिकाणी सुद्धा काय आहे तो पात्र असतो. 30 दिवसामध्ये या ठिकाणी हे होणं गरजेचं आहे. ओके. तर इथं फक्त काय आहे ए जे स्टेटमेंट आहे ते योग्य आहे. ओके. ए. त्यानंतर पुढे बघा प्रश्न आहे की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्राम विकास समित्या संबंधात तरतुदी खालील विधाने विचारात घ्या. ग्राम विकास समित्या. आता ग्राम विकास समितीच्या बाबतीमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. ओके. ग्राम विकास समित्या. आता यामध्ये हे पहिलं आहे की ग्राम विकास समिती सदस्यांची संख्या 7 पेक्षा कमी नसेल आणि ती 17 पेक्षा जास्त नसेल. आता हे नाही तर या ठिकाणी किती असेल 12 ते 24 अशा पद्धतीने असते. ठीक आहे. 12 ते 24 अशा पद्धतीने असते. त्यामुळं ए तर चुकलेला आहे. बी, ग्राम विकास समितीतील सदस्यापैकी 1/3पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यातील असतील. हे बरोबर आहे. सी, तिच्या सदस्यापैकी 1/3पेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील. हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असेल. नाही तर या ठिकाणी उपसरपंच नाही. ठीक आहे. तर हा काय असतो सरपंच. ओके. सरपंच. त्यामुळे हे ई डी चुकीचा आहे. आणि ई जे आहे हा ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सचिव असेल. ग्रामसभेचा ग्रामसेवक हा काय आहे पदसिद्ध सचिव असेल. म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे उत्तर ब, क आणि ई असणार आहे. ठीक आहे. आणि इथं लक्षात ठेवा इथं सरपंच असायला पाहिजे, उपसरपंच नाही. त्यानंतर खालीपैकी कोणती समिती पंचायत राज संबंधित नाही. ओके. त्या ठिकाणी कोणती समिती पंचायत राज संबंधित नाही असं म्हटलेलं आहे. ओके. अशोक मेहता समिती आहे, संगन समिती आहे, LM सिंघवी आहे. ओके. तर या ह्याच्यामध्ये नाही तर राजमन्नार समिती ही तमिळनाडू गव्हर्नमेंटची समिती आहे. ओके. तमिळनाडू गव्हर्नमेंटची समिती. तर उत्तर आहे 2. उत्तर काय येणार आहे 2 राजमन्नार समिती. ठीक आहे. त्यानंतर बघा की 73वी जी घटना दुरुस्ती आहे तर या बाबतीचा प्रश्न आहे किंवा की या ह्याच्यामध्ये की 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 नुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या. ओके. तर पहिली जबाबदारी काय आहे तर नवीन जबाबदाऱ्या आणि वरीलपैकी कोणती जबाबदारी नाही. ओके. नाही कोणती ती ओळखायचं आहे. ओके. तर पहिलं भूसुधार कायदा लागू करणे आहे. दुसरं वन उद्योग लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे आहे. तिसरं तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे आहे. आणि गावातील जनतेसाठी मनोरंजन नाही तर हे नाही. म्हणजे नाही कोणता आहे फक्त डी. ओके. फक्त डी. त्यानंतर भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल. ओके. 24 एप्रिल हा दिवस काय आहे कोणता दिवस असतो तर या ठिकाणी राष्ट्रीय पंचायत राज दिवस. 24 एप्रिल काय आहे राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. ठीक आहे. राष्ट्रीय पंचायत राज दिवस. त्यानंतर पुढे चला की आता सरपंचाच्या बाबतीत प्रश्न आहे बघा की सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्ये या बाबतीत विधान या ठिकाणी आपल्याला दिलेत आणि वरीलपैकी कोणतं अयोग्य विधान निवडा. म्हणजे चुकीचं कोणतं आहे हे आपल्याला निवडायचं आहे. ठीक आहे. पहिलं की ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे हे या ठिकाणी काम कोणाचं आहे सरपंचाचं आहे.
ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचे संरक्षण करणे हे पण काम आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळेवर देखरेख करणे हे काम नाही. ओके, याच्यासाठी काय आहे तर दुसरी व्यवस्था असते किंवा याच्यामध्ये हे काम त्यांचं नाही. म्हणजे काय आहे, गट क जे आहे हे चुकीचं आहे. फक्त क जे आहे हे चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे की राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याच्या संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्थ गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. ओके, तर हे आपल्याला डायरेक्ट आर्टिकल विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आर्टिकल किती असणार आहे ते म्हणजे पंचायत राजच्या बाबतीत लक्षात ठेवायचं 243. ओके, 243 पंचायत राज. सिंपल प्रश्न आहेत बघा. नंतर ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय या ठिकाणी कुठं आहे, त्या ठिकाणी आर्टिकल 40 मध्ये आहे. संविधानातील आर्टिकल 40 काय सांगतं, ग्रामपंचायतीचं संघटन. नंतर भारतीय संविधानातील कलम 243G खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे. आता जी जे आहे हे कशाच्या बाबतीत आहे. ओके, तर या ह्याच्यामध्ये एक सभासदाची अपात्रता हे किती आहे 243F आहे. ओके, पंचायती सत्ता, अधिकार आणि जबाबदाऱ्या हे या ठिकाणी 243G आहे. ओके, पंचायतीची रचना जी आहे, ओके, रचना किती मध्ये आहे 243C. ओके, आणि पंचायतीचा कालावधी जो आहे तो 243E. ओके, म्हणजे जी च्या बाबतीत काय मग फक्त बी. ठीक आहे. त्यानंतर आता या ठिकाणी इथं किंवा की डायरेक्ट आपल्याला कलम दिलेले आहेत आणि त्याच्या जोड्या लावा असं विचारलेलं आहे. कलम आणि जोड्या लावा. तर डायरेक्ट उत्तर आपण बघू. ठीक आहे, या ह्याच्यामध्ये ग्रामसभा काय आहे 243A येतं. राखीव जागा या ठिकाणी 243D. पंचायतीच्या निवडणुका काय आहे या 243K फॉर निवडणूक लक्षात ठेवायचं. सदस्यांची अपात्रता या ठिकाणी किंवा 2. म्हणजे हे फेमस जे आहेत, ओके, जे नेहमी रिपीटेडली विचारले जातात ते थोडं पाठ करा. त्यानंतर या ठिकाणी महान्यायवादी आणि महाधिवक्ता. आता ह्याच्यावर नेहमी आपल्याला प्रश्न येतात बघा. महान्यायवादी, महाधिवक्ता हा सगळ्यात आवडता टॉपिक आहे MPSCचा. एक प्रश्न कंपल्सरी असतो. ठीक आहे, आणि सिंपल टॉपिक आहे. ठीक आहे, चला आता यामध्ये आपल्याला या ठिकाणी महाधिवक्ता, राज्याचा महाधिवक्ता संबंधी या ठिकाणी काही विधाने विचारात घ्या. आता राज्याचा महाधिवक्तेच्या बाबतीत जर पाहिलं त्याच्यामध्ये की बरोबर कोणते आहेत हे विचारलेलं आहे. तर यामध्ये की उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी अर्हता, आवश्यक ती अर्हता त्यामध्ये असणे गरजेचं आहे. बरोबर आहे. दुसरं, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मिळणारे सर्व विशेष अधिकार व फायदे त्यास मिळतात नाही. त्या ठिकाणी ह्याला मंत्री जे आहे मंत्र्याचे अधिकार मिळतात. विशेष अधिकार या ठिकाणी जे मंत्र्यांना असतात ते मिळतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना मिळणारे मानधन त्यास मिळते नाही. त्या ठिकाणी हे सुद्धा नाही. ओके, तर या ह्याच्यामध्ये मानधन कोण ठरवणार आहे, या ह्याच्यामध्ये जे राज्यपाल ठरतील त्यांना या ठिकाणी ते मानधन मिळतं. ओके, राज्यपालाच्या नुसार. आणि या ह्याच्यामध्ये की त्याचा कार्यकाळ 5 वर्षे, कार्यकाळ निश्चित नाही. ओके, सरकार गेलं या ठिकाणी महाधिवक्ता सुद्धा गेला, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. तर बरोबर जे आहे फक्त ए असणार आहे. फक्त ए इथं बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट हे भारतीय संविधानाच्या कलम 165 नुसार, ओके, 165 म्हटलं की लक्षात आलं पाहिजे कोण, त्या ठिकाणी महाधिवक्ता 165. ठीक आहे, सिंपल पाठ करून ठेवा. महाधिवक्ता 165 आहे. ठीक आहे, महाधिवक्ता काय आहे 165. नंतर राज्याच्या महाधिवक्तेसंबंधी बरोबर विधान कोणतं आहे. ओके, तर बरोबर विधान कोणतं आहे तर आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. ओके, एक तर तो राज्याचा मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत तो आपल्या पदावर नाही. मंत्र्याची नाही, कोणाची इच्छा असते या ठिकाणी मर्जी, तर राज्यपालाची मर्जी असेपर्यंत तो पदावर राहतो. म्हणजे एक कटलं. त्याचे मानधन राज्य विधिमंडळ नाही तर राज्यपाल निश्चित करतो. तो राज्याच्या विरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षाकरता वकिली म्हणून उभा राहू शकत
नाही, बरोबर. तर या ठिकाणी राज्याच्या विरुद्धच तो उभा राहू शकत नाही, म्हणजे वरीलपैकी एकही नाही, सगळेच काय आहेत, चुकीचे आहेत. त्यानंतर प्रत्येक राज्याला, ओके, प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा, ओके. या ठिकाणी ही जी तरतूद आहे ही किती असणार आहे, तर या ठिकाणी महाधिवक्ता म्हटलं की लक्षात ठेवायचं आपल्याला 165. 165 सिंपल प्रश्न विचारतात, महाधिवक्ता आहे 165. त्यानंतर महाधिवक्त्या संबंधात या ठिकाणी प्रश्न आहे, खालील विधान हे असत्य आहे, महाधिवक्त्या बाबतीत असत्य काय आहे, असत्य म्हणजे या ठिकाणी किंवा चुकीचं काय आहे. तर महाधिवक्तेची नियुक्ती राष्ट्रपती मार्फत करतात, नाही, तर महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपालामार्फत होते, ओके. तर हे पहिलंच चुकीचं आहे. दुसरं, राज्यपाल त्यांच्या संदर्भात कायदेशीर बाबीवर राज्य सरकारला सल्ला देणे, कायदेविषयक सल्लागार ज्याला म्हणू आपण, राज्यपालाने त्यांना नेमून दिलेली कायदेविषयक कामं करणे आणि संविधान किंवा इतर कायद्यांचे त्यांना दिलेले कार्य ते पार पाडू शकतात, ठीक आहे. तर असत्य पहिलं, ठीक आहे, असत्य फर्स्ट. त्यानंतर राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर या ठिकाणी राज्यपालाला आहे, ओके. म्हणजे महाधिवक्ता म्हटलं की लक्षात ठेवायचं तो अधिकार कोणाला आहे, राज्यपालाला आहे, ठीक आहे. नंतर हे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, ओके. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता हे कार्यालय अस्तित्वात आले, बरोबर आहे. महाधिवक्त्याची नियुक्ती ही भारतीय संविधानाचे अनुच्छेद किती आहे, 165 नुसार होते, बरोबर आहे. आणि बिंदेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिव, ठीक आहे, म्हणजे आता 2025 आहे, ऑगस्ट 2000. तर हे काय आहेत, ABC, तिन्ही बरोबर आहेत, ठीक आहे, तिन्ही बरोबर आहे. आता यामध्ये काही प्रश्न जे आहे परिशिष्ट किंवा या ठिकाणी अनुसूची, ओके, कलमावर आपण बघितलेले आहे, परिशिष्ट आणि अनुसूचीवर आपल्याला काही प्रश्न विचारले जातात, ते बघू आपण इथं. पहिलं आहे, कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे. आता भाषा म्हटलं की कितवं परिशिष्ट येणार आहे, 8वं परिशिष्ट, ओके. 8वं परिशिष्ट म्हटलं की भाषा, ओके. 9वं परिशिष्ट म्हटलं की काय येणार आहे, ओके. 9वं म्हणजे 9वी अनुसूची आपण बघितलेली पंचायतच्या बाबतीत. 10वं म्हणजे अँटी डिफेक्शन आहे, ओके. 8वं परिशिष्ट भाषा, लक्षात ठेवा. त्यानंतर हे केंद्र आणि राज्य समवर्ती सूचीला, ओके, संधी प्रकाश क्षेत्र, ट्विन लाईट झोन असे या ठिकाणी की कोणी म्हटलेलं आहे, तर हे कोणी म्हटलेलं आहे, पायली यांनी म्हटलेलं आहे, पायली, ओके. आता हे पाठ करा, त्याला काही अर्थ नाही, ठीक आहे. आणि वरीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करण्यात आली होती, ओके, करण्यात आली आहे. कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधक स्थानबद्धता जर म्हटलं तर या ठिकाणी काय आहे, दोन्ही ठिकाणी असणार आहे, ओके. तर या ठिकाणी राज्य सूची आणि केंद्र सूची, केंद्र सूची व समवर्त सूची या दोघांमध्ये ते या ठिकाणी तरतूद आहे. त्यानंतर पुढे हे समवर्ती सूचीमध्ये, ओके, समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही. तर या ठिकाणी समवर्ती सूचीमध्ये काय आहे, करारनामे आहेत, जंगले आहेत, जकात नाही, हे काय आहे, स्टेट, ओके. आणि दिवाळखोर व नारादी आहे, ओके, नादारी आहे, ते पण आहे. फक्त या ठिकाणी जकातचा समावेश याच्यात होत नाही, कारण ही राज्य सूची व स्टेट सूची, त्यामुळे फक्त क याच्यात येणार नाही. त्यानंतर हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर राज्यसभेतील जागा वाटपाची तरतूद जी आहे ही कितवी, तर या ठिकाणी 4थी अनुसूची आहे. कितवी अनुसूची आहे, 4थी अनुसूची आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे आपले सगळे 21 पासून ते 25 पर्यंतचे सगळे जे क्वेश्चन आहेत ते इथं कव्हर होतात. ग्रुप बी आणि सी दोन्हीही या ठिकाणी इथं कव्हर होतात. त्याचबरोबर आपली डायरेक्शन अकॅडमीची दिशा बॅच सध्या सुरू आहे, तर या बॅचला सुद्धा आपल्याला एनरोल व्हायचं आहे, ओके. आणि त्याचबरोबर इतरही काही बॅचेस जे आहे ते आपण या ठिकाणी लॉन्च केलेले आहेत. जसं ग्रामसेवकाची सुद्धा बॅच आहे, स्पेशल ग्रामसेवकाची बॅच आहे, 999 रुपये फक्त फी आहे. त्यानंतर या ह्याच्यामध्ये
हे दिशा बॅच सुद्धा आहे. त्याचबरोबर तलाठीसाठी स्पेशल तलाठी बॅच, ज्यामध्ये MPSCच्या धर्तीवर आपण ही बॅच लॉन्च केलेली, अगदी 999 रुपये फी आहे. तर ही बॅच सुद्धा आपल्याला आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहे. ओके, ही सुद्धा मित्रांना शेअर करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी संपूर्ण सरळ सेवेची बॅच जी आहे 1499 रुपयाला, ही सुद्धा अवेलेबल आहे. ओके, त्याचबरोबर इतर UPSCच्या रिलेटेड बॅचेस सुद्धा आहेत, राज्यसेवा आहे, कंबाईन आहे. ठीक आहे, तर इथं सेशन जे आहे आज संपतं, आणि सेशन आवडलं असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करा. त्यानंतर हे सेशन आज संध्याकाळपर्यंत, मॅक्सिमम उद्या सकाळपर्यंत राहील, नंतर प्रायव्हेट होईल. ठीक आहे, तर आय होप हे सेशन तुम्हाला आवडलं असेल. तर आपण इथं थांबू, आणि काही क्युरी असेल तर मेसेज करा, अदरवाईज तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. ठीक आहे, थांबू आपण. थँक्यू, ऑल द बेस्ट, गुड नाईट अँड जय हिंद.